सगळ्यांना नमःबुद्धाय, जय शिवराय, जय भीम. कशा आहात सगळेजण छानच असतील. आणि काय नाही, आता सगळे कामावर आपल्या आनंद जराशी खूप दिवस झालं मूर्ती काढलीच नव्हती मी, तर म्हणून आता काढते आणि जराशी साफ करते मस्त. भरपूर दिवस झालं, 8 दिवस झालं असेल मी साफच केली नाही मूर्ती. व्यवस्थित साफ करून घेते. सकाळी दिवा लावला होता मी, पण मूर्ती साफ करेन किती दिवस झालं चाललंय माझं, पण आणखी साफ काय केलीच नाही आहे मी. तर आता साफ करून घेते मी. थांबा, साफ करून घेत आहे. धुवायची नाही आहे तिला आपल्याला, आताच धुवून घेतले असते, पण धुवून घ्यायची नाही आहे कारण की थोडे दिवस नाही धुवायचं असं सांगितलं आहे. नवीनच आणलेली आहे, थोडे दिवस झालं. दोन्ही वर्ष तरी धुवायची नाही असं सांगितलं आहे. कपडे साफ करून दिला. बोला, काय चाललंय सगळ्यांचं, कशा आहात? रोजच साफ करून घेत असते, पण आज घेतलीच नाही आहे मी, किती दिवस झालं. रोज असं साफसफाई करून दिवा लावत असते. 8 दिवस झालं लक्षात नाही दिलं. दिवा तर लावते रोजच. झाली का नाही चकाचक? बन शान. नमःबुद्धाय, जय भीम. दिसते का? किती छान दिसायला घ्यायची ही मूर्ती. तुम्ही कालच साफ केली तरी सुद्धा वल्ला कपडा आहे तर रुमाल वल्ला करून आणलाय, साफ करून घेणार आहे. बारीक धूळ बसते ना, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित साफ करून घ्यावं लागते. बारीक धूळ बसते. आणि जाऊन मी घेतलेली, आम्ही घेतलेली नाही आहे, गिफ्टमध्ये आलती होती. आपल्या ह्या घराची पूजा ठेवली होती त्यावेळेस गिफ्ट घेतली आपल्याला, आणि त्यांच्या कामामधले होते ते गिफ्ट देणारे. मी गिफ्टमध्ये आलेली आहे. मला खूप आवडती, खरंच खूप आवडती मला.
कशी वाटते म्हटलं छान वाटते. आज श्लोक क्लासला गेलेले आहेत. आता येतीलच. शाळा तर किती भरपूर सुट्ट्या आहेत गणपतीच्या. त्यांना 15 दिवस सुट्ट्या आहेत त्यांना दोघांना पण. मस्त एन्जॉय चाललाय. टी व्ही बघायचं काम चाललंय नुसतं मस्त. आणि आता तर क्लासला गेलं. आता येतीलच थोड्याच वेळात. तर मी पण काम उठून घेतलं माझं. भरपूर सगळं काम सगळं उठून टाकले. आणि हेच राहिलं ते साफ करायचं. हे पण साफ झालेलं आहे आपलं मस्तपैकी. मग काय चाललंय आणखी. तर असंच ब्लॉग काढा. तर कसा वाटला नक्की सांगा.